हॅलो स्टुडंट्स, सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत 10th क्लास अल्जेब्रा सेकंड चॅप्टर क्वाड्रॅटिक इक्वेशन। याच्यामधलं प्रॅक्टिस सेट 2.1 आपण बघत होतो। त्याच्यामधला पहिला पार्ट 1 झालेला आहे मित्रांनो। प्रॅक्टिस सेट 2.1 मधला पहिला प्रश्न आणि दुसरा क्वेश्चन आपण बघितलेला आहे। आता आपलं तिसरं क्वेश्चन चालू आहे। तिसरं क्वेश्चन काय आहे पहा, राइट द फॉलोइंग इक्वेशन्स इन द फॉर्म ऑफ ax² + bx + c = 0, then write the value of a b c for each equation। तर आता याच्यामध्ये पहा, तुम्हाला इथे इक्वेशन दिले आहेत, ते इक्वेशन तुम्हाला ax² + bx + c = 0 या फॉर्ममध्ये लिहायचे आहेत। मग त्याच्यानंतर तुम्हाला त्याच्यामधले a b c चे व्हॅल्यू सुद्धा काय करायचे, तुम्हाला फाइंड करायचे। तर आता पहा, पहिलं क्वेश्चन काय दिलं तर 2y = 10 - y² तुम्हाला इथं दिलेला आहे। तर आता याला कसं सॉल्व करायचं, तर आता इथं पहा, इथं जर आपल्याला सॉल्व करायचं असेल तर इथं जे कोणत्या आपल्या फॉर्ममध्ये कन्वर्ट करायचं, आपल्याला ह्या फॉर्ममध्ये कन्वर्ट करायचं आहे। ते फॉर्म आहे बघा, ax² + bx + c = 0 या फॉर्ममध्ये तुम्हाला सुरुवातीला काय करायचं आहे, कन्वर्ट करायचं आहे। तर आपलं इक्वेशन ह्या पद्धतीचं आहे। तर पहा, याच्यामध्ये पहा, हे कसं आहे, 2y = 10 - y² ह्या पद्धतीने आहे। तर आता याच्यामध्ये जर बघितला तर इथं व्हेरिएबल x आहे, या क्वेश्चनमध्ये व्हेरिएबल y दिलेला आहे। पण आता याच्यामध्ये सुरुवातीला जे टर्म आहे ते टर्म कशी आहे, x² ची आहे। म्हणजे याच्यामध्ये सुद्धा सुरुवातीला कोणती टर्म पाहिजे, y² ची पाहिजे, कारण व्हेरिएबल तिथं y आहे। म्हणून आपण काय करूया, हे जे y² आहे ना, मायनसमध्ये आहे, आपल्याला इथं व्यवस्थित इथं प्लस दिलेलं आहे, इथं मायनसमध्ये आहे। तर आपण ह्या y² ला इक्वल टूच्या अगोदर आणूया। तर इक्वल टूच्या अलीकडे आलं तर काय होते, -y² + y² होऊन जाते। ह्या 2y ला इथंच ठेवूया, ह्याला इकडे जर आणलं तर काय होणार आहे, y² प्लसचं होऊन गेलं, आणि हे जे +2y आहे हे जसच्या तसं इथंच असते, +2y = पहा =10 ला 10। मग त्याच्यानंतर पहा, इथं सुद्धा हे जे c आहे, c म्हणजे कॉन्स्टंट नंबर एखादं, तर इथंच कॉन्स्टंट नंबर आपलं 10 आहे। या 10 ला सुद्धा इक्वल टूच्या अलीकडे आणूया, +10 आहे, काही नाही म्हणजे प्लस आहे, ते अलीकडे आलं तर काय होते, मायनस होऊन जाते। म्हणजेच y² + 2y इक्वल टू नाही, हे +10 इकडे येऊन काय होते, -10 होते, =0। हे आपलं झालं या फॉर्ममध्ये इक्वेशन। पहा, ax² + ay² + by + c = 0, म्हणजे इथं yच्या फॉर्ममध्ये आहेत इक्वेशन। आपल्याला इथं yच्या फॉर्ममध्ये दिलं, हे जे फॉर्म करायचं आपल्याला एक्सच्या फॉर्ममध्ये, फक्त व्हेरिएबल चेंज राहू शकतात। तर आता ह्याला काय करायचं आहे, ह्याला कम्पेअर करायचं आहे तुम्हाला, कम्पेअर विथ ह्याच्यासोबत। तर आता ह्याला काय करायचं आहे, तुम्हाला याला कम्पेअर करायचं आहे, तुम्हाला कम्पेअर विथ तुमचं जे फॉर्म आहे, काय कोणतं फॉर्म आहे, ax² + bx + c = 0 याच्यासोबत तुम्हाला दर वेळा काय करायचं आहे, कम्पेअर करायचं आहे। तर तुम्ही हे जरी लिहिलं तरी करेक्ट येतो, पण तुम्हाला इथं पहा व्हेरिएबल y आहेत, तर तुम्ही इथं व्हेरिएबल y सुद्धा लिहू शकता। पहा कसं, ay² + by + c = 0 याच्यासोबत तुम्ही कम्पेअर करायचं आहे, कारण इथं व्हेरिएबल आपले y आहेत म्हणून तुम्ही y लिहायचं। जर एक व्हेरिएबल x असेल तर x लिहायचं, व्हेरिएबल m असेल तर m लिहायचं। इथं y होते आपल्या क्वेश्चनमध्ये, म्हणून इथं ay² + by + c ह्या पद्धतीने लिहिले तरी चालते। याच्यासोबत जर कम्पेअर केलं तर मग a ची व्हॅल्यू काय भेटते, पहा इथं पहा, a आहे, इथं y² आहे, म्हणजे इथं y² च्या अगोदर काही नाही म्हणजे काय असते, 1 असते, म्हणजे a ची व्हॅल्यू काय भेटली, 1 भेटली। b पहा, b इथं y आहे, इथं b च्या जागी काय आहे बघूया। पहा, इथं y आहे, इथं b च्या जागी 2 आहे, तर इथं 2 आली b ची व्हॅल्यू। आता 3 c ची व्हॅल्यू काय येते, पहा इथं c आहे, तर इथं कॉन्स्टंट नंबर आहे, इथं 10 आहे पण -10 आहे, म्हणून काय येते, c ची व्हॅल्यू -10 आलेली आहे। अशा प्रकारे तुम्ही a b c चे व्हॅल्यू काढू शकता। याच्यानंतर आपण दुसरा प्रश्न पाहूया। दुसरा प्रश्न काय आहे पहा, मी इथं एका कागदावर लिहून ठेवले आहेत सर्व प्रश्न, आपण ते सर्व प्रश्न पाहूया। आता दुसरा प्रश्न मी लिहित आहे, तुम्ही समजत नसेल तर तुम्ही थोडं व्हिडिओ स्टॉप करून सुद्धा पाहू शकता। दुसरा प्रश्न पहा, एकदम सोपा आहे, काहीच अवघड नाही याच्यामध्ये। जर बघितल्या x - 1 हे ब्रॅकेटचं स्क्वेअर, हे 2x + 3, हे अशा प्रकारे दुसरा प्रश्न तुम्हाला इथं दिलेला आहे। आता याच्यामध्ये पहा दुसरा प्रश्न कसा आहे, हे x - 1 हो ब्रॅकेट स्क्वेअर = 2x + 3। आता हे दुसराच प्रश्न आहे। आता पुस्तकमध्ये एक वेळेस नंबर इकडे तिकडे दुसरा तिसरा प्रश्न जर वेगवेगळा असेल तर तुम्ही बघून घेऊ शकता, कारण मी एका पेजवर लिहिलेला आहे। याच्यामध्ये तर दुसराच प्रश्न मी लिहिलेला आहे, जर हे तिसरा प्रश्न राहू शकते एखादी वेळेस, पण सगळे प्रश्न मी इथे लिहिलेले आहेत। आता हे दुसरा प्रश्न म्हणून आपण सोडूया। तर आता याच्यामध्ये पहा, याला काय करायचं आहे, तुम्हाला त्या फॉर्ममध्ये कन्वर्ट करायचं आहे। तर इथे तुम्हाला काय दिसू लागलं ते करायचं बघा। इथं जर बघितलं तर ब्रॅकेटमध्ये इथं ब्रॅकेटचं स्क्वेअर दिसू लागलं, इथं तर आपण काय सोल्युशन करू शकत नाही, इथं ब्रॅकेटचं स्क्वेअर आहे, तर तुम्हाला इथं कोणता फॉर्म्युला कन्वर्ट करायचा आहे, a - b होल स्क्वेअर हा फॉर्म्युला कन्वर्ट करायचा आहे। तर आता पहा, a - b होल स्क्वेअरचा फॉर्म्युला काय असते, पहा a² - 2ab
प्लस बी स्क्वेअर ह्या पद्धतीनं काय असते ए स्क्वेअर ए मायनस बी होल स्क्वेअरचा फॉर्म्युला. इथं पहा एच्या जागी एक्स घ्यायचा आपल्याला, बीच्या जागी 1 घ्यायचा आहे. तर असं याला कन्वर्ट करायचं आहे. पहा मी इथं डबल लिहितो एक्स मायनस ब्रॅकेटचं स्क्वेअर एक्स मायनस 1 होल स्क्वेअर आहे इथं इक्वल टू 2x ला 2x प्लस 3 ला 3. तर याला काय करायचं तुम्हाला ह्या फॉर्म्युल्यामध्ये कन्वर्ट करायचं आहे. सुरुवातीला एक ए स्क्वेअर आहे म्हणजे एच्या जागी आपलं एक्स आहे म्हणजेच काय होणार एक्स स्क्वेअर, नंतर मायनस 2 इंटू एची व्हॅल्यू किती आहे एक्स आहे, इंटू बीची व्हॅल्यू किती आहे 1 आहे. त्याच्यानंतर पहा प्लस बी स्क्वेअर म्हणजेच काय 1चं स्क्वेअर इक्वल टू हे जसच्या तसं पुढं 2x प्लस 3 हे जसंच्या तसं. त्याच्यानंतर पहा हे सर्वांना सॉल्व करायचं आहे तुम्हाला. हे एक्स स्क्वेअरला एक्स स्क्वेअर जसच्या तसं मायनसला मायनस ह्या तिघाचं इंटू होते. 2 इंटू 1 1च होते, 2 इंटू एक्स काय होते 2xच होते, प्लस 1 1चं स्क्वेअरला स्क्वेअरच असते, 2x ला 2x प्लस 3 ला 3. आता पहा याच्यामध्ये लाईक टर्म तुम्हाला जवळ करायचे आहेत. तर आता पहा हे एक्स स्क्वेअरला एक्स स्क्वेअर मायनस 2x ला 2x हे प्लस 2x इकडे मायनस 2x होतं, हे मायनस 2x होतो, हे प्लस 1 ला 1 हे मायनस प्लसचं जे 3 आहे इकडे येऊन मायनस 3 होते इक्वल टू 0 ला 0. मग आता याला सोडून घेऊया. हे एक्स स्क्वेअर हे मायनस 2 किती होते मायनस 4x होते, काय होते मग मायनस 4x होते, हे प्लस मायनस मायनस होते, मग 3 मधून 1 गेलं 2 उरते इक्वल टू 0. पहा हे इक्वेशन आपलं त्या फॉर्ममध्ये बनलेलं आहे. तर आता याला काय करायचं आहे कम्पेअर विथ करायचं आहे तुम्हाला. याला काय करायचं कम्पेअर विथ कशासोबत आपलं जे जनरल फॉर्म आहे ते ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इक्वल टू 0 यासोबत कम्पेअर करायचं आहे. तर एची व्हॅल्यू काय भेटते पहा, एची व्हॅल्यू इथं काही नाही म्हणजे 1 भेटलेली आहे. बीची व्हॅल्यू इथं पहा बीच्या जागी काय आहे मायनस 4 आहे तर मायनस 4 भेटते. त्याच्यानंतर सीची व्हॅल्यू काय पहा इथं 2 आहे तर मायनस 2. अशा प्रकारे सीची व्हॅल्यूसुद्धा भेटली. ए बी सीची व्हॅल्यू अशा प्रकारे तुम्ही काढू शकता. याच्यानंतर आपण तिसरा प्रश्न पाहूया. आता तिसरा प्रश्न काय आहे पहा, एकदम सोपा आहे हा सुद्धा तिसरा प्रश्न. तुम्ही व्यवस्थित पुस्तक काढून बघू शकता की कोणता आहे तिसरा प्रश्न, कशा प्रकारचा आहे ते पण पाहू शकता. आता हे कम्पेअर विथ दर वेळा तुम्हाला लिहायचं असते. तर आता तिसरा प्रश्न काय दिलं पहा, याच्यामध्ये एकदम सोपा आहे काहीच अवघड नाही. तिसरा क्वेश्चन आहे हे एक्स स्क्वेअर प्लस 5x इक्वल टू मायनस ब्रॅकेटमध्ये आहे 3 मायनस एक्स असा प्रकारे तिसरा प्रश्न आहे. तर इथं काय होते ते करायचं तुम्हाला. इथं एक्स स्क्वेअर आहे प्लस 5x आहे, यांच्या दोघांचं काही कॅल्क्युलेशन होत नाही. पण इथं काय कॅल्क्युलेशन होते काय बघायचं. इथं काय दिसू लागलं मायनस दिसायला, इथं ब्रॅकेट दिसायला. ह्या मायनसनं ह्या ब्रॅकेटला तुम्हाला मल्टिप्लिकेशन करायचं आहे, ह्या मायनसनं ह्या ब्रॅकेटला गुणून घ्यायचं आहे तुम्हाला. तर हे जसच्या तसं ठेवू एक्स स्क्वेअर प्लस 5x इक्वल टू मायनसनं जर प्लसला जर इंटू केलो 3च्या समोर प्लस आहे, प्लस मायनस काय होतं मायनस होते, नंतर हे मायनस मायनस काय होते मायनस मायनस प्लस होते इक्वल टू एक्सला एक्स. मग आता काय करूया आपण हे इक्वल टूच्या अलीकडे आणून घेऊया दोन्ही. इथं एक्स आहे इथं बी एक्स आहे म्हणजे 5x आहे, इथं एक एक्स आहे इथं 5x आहे, हे लाईक टर्म आहे त्याला जवळ आणून घेऊया. त्या मायनस 3ला सुद्धा इकडं अलीकडे आणून घ्या म्हणजे ह्या फॉर्ममध्ये होऊन जाते आपलं जनरल फॉर्ममध्ये. पहा काय करणार मी, हे एक्स स्क्वेअर हे प्लस 5x हे प्लसचं काय होते मायनस एक्स होते, हे जे मायनसचं 3 काय होते हे प्लस 3 होते इक्वल टू 0 ला 0. मग आता याच्यामध्ये पहा यांच्या दोघांचं सबट्रॅक्शन होते. प्लस 5x मधून मायनस एक्स गेले तर 4x उरतात प्लस 4x म्हणजे हे एक्स स्क्वेअर प्लस 4x प्लस 3 इक्वल टू 0 होते. तर मग आता याच्यामध्ये तुम्ही काय करू शकता, हे आपलं झालं जनरल फॉर्ममध्ये कन्वर्ट झालं. याला तुम्ही असं कम्पेअर विथ लिहून घेऊ शकता. कम्पेअर विथ काय करायचं तुम्ही याच्यासोबत लिहून घेतल्यानंतर ए बी सीची व्हॅल्यू तुम्ही डायरेक्ट इथं लिहू शकता. पहा इथं एची व्हॅल्यू काही नाही म्हणजे 1 आहे, बीची व्हॅल्यू इथं 4 आहे, सीची व्हॅल्यू इथं किती आहे 3 आहे. अशा प्रकारे हे सुद्धा क्वेश्चन तुम्ही सॉल्व करू शकता. त्याच्यानंतर आपण चौथा प्रश्न पाहूया. याच्यामधला चौथा प्रश्न पण अगदी सोपा आहे, तुम्ही एकदम सोप्या पद्धतीने पण समजून घेऊ शकता. आता पहा चौथा प्रश्न काय दिलेला आहे याच्यामध्ये, एकदम सोपा आहे चौथा प्रश्न. तर हे 3m स्क्वेअर इक्वल टू 2m स्क्वेअर मायनस 9 हे अशा प्रकारे चौथा प्रश्न आहे. तर आता याच्यामध्ये पहा काय करायचं आहे तुम्हाला. याच्यामध्ये ह्यांच्या दोघांचं पण काय होत नाही, ह्याचा तर एकटाच आहे. मग पण याच्यासोबत हे m स्क्वेअर दोघं लाईक टर्म आहेत. हे प्लसचं 2m इकडे येऊन काय होते मायनस 2m होते. तर पहा 3m स्क्वेअर इकडे काय होते मायनस 2m स्क्वेअर, हे ह्याला पण अलीकडे आणूया काय होते हे मायनसचं 9 तिकडे इकडे येऊन काय होते प्लस 9 होते इक्वल टू 0. हे अशा पद्धतीने झालं. पण यांच्या दोघांचं कॅल्क्युलेशन होते आपल्याला 2 स्क्वेअर पाहिजेत नाही, एकच स्क्वेअर पाहिजे. तर यांच्या दोघांचं काय कॅल्क्युलेशन होते पहा, इथं प्लस आहे इथं मायनस आहे. 3m स्क्वेअरमधून 2m स्क्वेअर गेलं तर 1m स्क्वेअर उरते म्हणजेच काय होतं इथं 1m स्क्वेअर प्लस 9 ला 9 इक्वल टू 0. आता हे आपलं अर्धवटच इक्वेशन झालं. याच्यामधलं जे bx आहे ते याच्यामध्ये दिलंच नाही. तर आपण काय करायचं त्याच्यासोबत इथं m व्हेरिएबल दिलं ना 0m घ्यायचा. काय घ्यायचा 0mच घ्यायचं. जर एखादं टर्म मध्ये नसेल तर इथं काय करणार मी, हे m स्क्वेअर प्लस 0m प्लस 9 इक्वल टू 0. आता पहा ते त्या फॉर्ममध्ये कन्वर्ट झालेलं आहे. आता यात तुम्हाला कम्पेअर विथ इथं व्हेरिएबल m आहे ना, तर इथं m व्हेरिएबल तुम्ही घेऊ शकता. इथं काय घ्यायचं, ए
एम स्क्वेअर प्लस बी एम प्लस सी इक्वल टू 0. इथं एम असेल तर व्हेरिएबल याच्यामध्ये एम ॲड करायचं, वाय असेल तर याच्यामध्ये वाय ॲड करायचं. इथं एक्स जास्त वेळा येतं म्हणून मी एक्सचं व्हेरिएबल इथं लिहून ठेवलं आहे. तर इथं कम्पेअर केल्यानंतर एची व्हॅल्यू काय भेटते पहा, याच्यामध्ये चेंज होऊन जाते एची व्हॅल्यू इथं काय नाही म्हणजे 1 आहे, एची व्हॅल्यू 1 भेटली. बीची व्हॅल्यू किती आहे 0 आहे, सीची व्हॅल्यू किती आहे 9 आहे. अशा पद्धतीने हे चौथा प्रश्नसुद्धा झालेला आहे. त्याच्यानंतर पहा आपण पाचवा प्रश्न पाहूया. पाचवा प्रश्न पण अगदी सोपा आहे, काही अवघड नाही. पाचवा प्रश्न, पाचवा झाल्यानंतर सहावा प्रश्न झाल्यानंतर हा क्वेश्चन संपून जातो. हे पाचवा प्रश्न काय दिलं पहा, पी इन ब्रॅकेट 3 + 6p = -5 ह्या पद्धतीनं पाचवा प्रश्न दिला आहे. तर आता तुम्हाला याच्यामध्ये काय दिसत आहे, हे पीनं ह्या ब्रॅकेटला इंटू करू शकतो आपण. तर पीनं ह्या ब्रॅकेटला इंटू करूया, प्रत्येक टर्मला इंटू करायचं. पीनं पहिलं 3 ला इंटू करूया, मग काय होते पहा 3p होते, प्लस पीनं ह्या 6p ला करूया, p इंटू पी की काय होते p स्क्वेअर होते. हे 6 ला 6 जसं असते, हे काय होते p स्क्वेअर = -5 ला -5. तर आता काय करूया, हे दोन अलीकडेच आहेत इक्वल टूच्या, पण फक्त आपण काय करूया, हे 6p स्क्वेअर अगोदर लिहूया, नंतर 3p लिहूया, काही फरक पडत नाही. पहिलं काय करू आपण 6p स्क्वेअर लिहूया, नंतर हे प्लस 3p लिहूया. हे मायनसचं 5 इकडे येऊन काय होते +5 होते = 0 होते. आता हे मायनसचं 5 इकडे येऊन प्लस झालं, पण इथं का मायनस झालं नाही सर, कारण पहा इथं प्लस आहे तर इथंही प्लसच राहणार, कारण ह्याला इक्वल टूच्या पलीकडे नेत नाही आपण, इथं याला एक्सचेंज करत आहोत. याला इथं लिहिलो, याला इथं लिहिलो, पण इक्वल टूच्या पलीकडे नेलं आहे. हे झालं आपलं इक्वेशन. आता याला कम्पेअर विथ करायचं आहे, तुम्हाला कम्पेअर विथ करायचं आहे. पण आता कम्पेअर विथ कसं करायचं पहा, हे AP स्क्वेअर पण लिहू शकता तुम्ही, हे AP स्क्वेअर प्लस BP प्लस C = 0 याच्यासोबत करायचं, कारण हे काय आहेत व्हेरिएबल काय आहेत P आहेत. अशा पद्धतीने तुम्ही कम्पेअर करून A ची व्हॅल्यू किती आहे पहा, A ची व्हॅल्यू 6 आहे, B ची व्हॅल्यू 3 आहे, C ची व्हॅल्यू किती आहे 5 आहे. अशा प्रकारे ABC ची व्हॅल्यू तुम्ही काढून घेऊ शकता. आता पहा मित्रांनो, याचे पहा A ची व्हॅल्यू 6 भेटली, B ची व्हॅल्यू 3 भेटली, C ची व्हॅल्यू 5 भेटली. तुम्ही हे फॉर्ममध्ये सुद्धा लिहू शकता, चुकू शकत नाही, कारण इथं व्हेरिएबल आपलं P आहेत, पण तुम्ही हे जे फॉर्म आहे ते Pच्या स्वरूपामध्ये लिहू शकता किंवा त्या फॉर्ममध्ये लिहिले तरी तुमचं करेक्ट येते. जास्त प्रमाणात ह्याच फॉर्ममध्ये लिहायचं, कारण आपलं व्हेरिएबल याच्यामध्ये क्वेश्चनमध्ये किती आहे 3 आहे. त्याच्यानंतर पहा हे 6 नंबरचं क्वेश्चन आहे, हे 5वं क्वेश्चन झालेलं आहे. आता आपण एक लास्ट 6 नंबरचं प्रश्न घेऊया, म्हणजे हे प्रश्न काय होते संपून जाते. तर आता पहा 6 नंबरचं प्रश्न काय आहे पहा, याच्यामध्ये हे x² -9 = 13 हे 6 नंबरचं आहे. आता याच्यामध्ये काय करायचं, याच्यामध्ये काही करायचं नाही तुम्हाला, हे जे लाईक टर्म आहे त्याला जवळ आणायचं. हे 13 = 2च्या पलीकडे आहे, तर काय करायचं त्याला अलीकडे आणायचं. म्हणजे काय होते पहा, हे x² -9 हे प्लसचं 13 इकडे येऊन काय होते -13 होते = 0 होते. मग आता याच्यामध्ये पहा हे x² हे मायनस काय होते प्लस होते. मग 13 आणि 9 किती होतात पहा, याच्यामधलं जर 1 याच्यात टाकलं तर काय होतात 10 होतात. 10 हे 22 होतात. हे किती झाले 22 = 0. आता याच्यामध्ये सुद्धा पहा, याच्यामधलं जे मिडलमधलं टर्म आहे bx ते काय त्याच्यामध्ये नाही, त्याच्यामध्ये तर आपला bx इथं ॲड करायचं आहे. तर मी तुम्हाला काय करायचं ॲड म्हणलो 0x ॲड करायचं, म्हणजे b ची व्हॅल्यू किती घ्यायची 0 घ्यायचं. मग याला असं कन्वर्ट करायचं, हे x² प्लस 0x -22 = 0. हे अशा पद्धतीने तुम्ही एक नंबर किंवा व्हेरिएबल ते ॲड करू शकता. नंबर म्हणजे फक्त 0च ॲड करायचं, तुम्हाला 0xच घ्यायचं आहे. तर तुम्ही याला कम्पेअर करायचं आहे, असं तुम्हाला कम्पेअर विथ कशासोबत, आता एक्सच्या फॉर्ममध्येच आहे, ax² प्लस bx प्लस c = 0. म्हणजेच a ची व्हॅल्यू पहा इथं काय नाही, म्हणजे 1 आहे, b ची व्हॅल्यू 0 आहे, c ची व्हॅल्यू किती आहे -22. अशा पद्धतीने तुम्ही हे व्हॅल्यू काढू शकता. आता याच्यानंतर पहा आपण तिसरा प्रश्न पाहूया, चौथा प्रश्न. हे तिसरा प्रश्नामधले हे 6 प्रश्न झाले आहेत. आपण चौथा प्रश्न पाहूया. चौथा प्रश्न मी इथं तुम्हाला डायरेक्ट शॉर्टमध्ये लिहिणार आहे. तुम्ही प्रश्न व्यवस्थित पुस्तकमध्ये तुम्ही वाचून घ्या. तुम्हाला इथं सोल्युशन आहे का, कोणतं नंबर्स याच्यामध्ये सोल्युशन आहे या इक्वेशनचं ते लिहायचं आहे तुम्हाला. ह्या रूटचं कोण रूट आहे याच्यामध्ये किंवा याचं सोल्युशन काय आहे ते लिहायचं आहे. x² प्लस 4x -5 = 0. मग तुम्हाला एक्सची व्हॅल्यू दिलं 1, त्याच्यानंतर -1. आता हे जे एक्सची व्हॅल्यू 1 आणि -1 दिलं, ह्याच्यापैकी ह्या इक्वेशनचं कोणतं रूट आहे हे तुम्हाला सॉल्व करायचं आहे. आता रूट आहे कधी लिहायचं तुम्हाला, दिस इज द रूट ऑफ गिवन इक्वेशन, 1 इज अ रूट ऑफ गिवन इक्वेशन, -1 इज अ रूट ऑफ गिवन इक्वेशन. कधी लिहायचं, हे एक्सची व्हॅल्यू हे 1 याच्यामध्ये ठेवायचं, एक्स जिथे तिथे आहे. जर तुम्हाला = 0 आलं, समजा हे आणि LHS साईड किंवा RHS साईड दोन्ही पण = 0 आली, तर ते रूट असते त्या इक्वेशनचं. तर आपण काय करूया, पहिली स्टेटला पहा, आपल्यापाशी पहा x = काय दिलं, पहिली स्टेटला 1 दिलं. इक्वेशन काय आहे, x² प्लस 4x -5 = 0. आता एक्सची व्हॅल्यू पहिलं 1 ठेवायचं. जर LHS साईड RHS साईड जर 0 0 आली तर ते 1 काय असते, रूट असते. तर आता पहा जिथं एक्स आहे तिथं मी काय ठेवणार 1 ठेवणार. म्हणजे इथं पहिलं x² आहे म्हणजे 1चं स्क्वेअर, त्याच्यानंतर प्लस 4 × 1 यांच्या दोघांमध्ये इंटूचं रिलेशन असते. -5 ला 5 = 0 ला 0. 1चं स्क्वेअर 1च होते,
प्लसला प्लस, 4 1 जा 4 होते, मायनसला मायनस इक्वल टू 0ला 0. 1 + 4 किती होते 5 होते, -5ला -5 0ला 0. बघा 5 + 5 -5 कॅन्सल होते इक्वल टू 0ला 0. पहा दोन्ही साईड काय झाले 0 0 झाले. मग काय होणार, x = 1 इज अ रूट ऑफ गिवन इक्वेशन. रूट ऑफ गिवन इक्वेशन अशा पद्धतीने तुम्हाला लिहायचं आहे. रूट ऑफ गिवन इक्वेशन x = 1 इज अ रूट ऑफ गिवन इक्वेशन तुम्हाला असं लिहायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला लगेच तिथं -1 सुद्धा दिलेले आहेत, तर ह्याच इक्वेशनमध्ये ठेवायचं. x = -1 आहे, इक्वेशन काय आपलं x² + 4x - 5 = 0. आता -1 ठेवायचं आहे तुम्हाला. हे बघा -1 हे होल स्क्वेअर मायनस असल्यामुळे मी ब्रॅकेट घेतलो, नंतर +4 × काय -1 -5 = 0. याला सुद्धा सॉल्व करायचं. 1चं स्क्वेअर काय होणार 1च होणार, मायनस निघून जाते स्क्वेअर केल्यानंतर. कधी पण लक्षात ठेवायचं कोणत्याही नंबरला जर मायनस असेल स्क्वेअर केलं त्याचं तर मायनस निघून जाते. त्यानंतर बघा प्लस, यांच्या दोघांचं इंटू केलं तर मायनस प्लस मायनस होते, म्हणजे 4 1 जा 4 हे मायनसला मायनस असतं दोघांपैकी एकाला असलं तर. हे -5ला -5 जसच्या तसं इक्वल टूला इक्वल टू. आता पहा हे प्लस मायनस मायनस होते, 1 - 4 - 5 = 0 होते. मग तुम्ही ह्या कोणत्याही पद्धतीने गणित करू शकता. यांच्या दोघांचं सबट्रॅक्शन करू शकता. +1 - 4 काय होते सबट्रॅक्शन होते, 4 मधून 1 गेलं -3 उरते, -5ला -5 = 0. -3 का उरते कारण मोठा नंबर 4 आहे, 4च्या समोर मायनस आहे, उत्तराला मायनस येते. 4 मधून 1 गेलं 3 उरतात. मग हे दोघं मायनस मायनस प्लस होते, उत्तराला मायनस येते, 8 होते = 0. हे 2 = 0 आलं का 0 आलं नाही. मग काय लिहू शकता तुम्ही याचं x = -1 इज नॉट रूट ऑफ गिवन इक्वेशन. नॉट रूट ऑफ गिवन इक्वेशन. नॉट रूट ऑफ गिवन इक्वेशन अशा पद्धतीने तुम्ही हे गणित करू शकता. त्याच्यानंतर ह्याच पद्धतीचा दुसरा प्रश्न आहे, फक्त त्याचे व्हेरिएबल चेंज करून दिलेला आहे. तुम्ही हे स्क्रीनशॉटसुद्धा काढून घेऊ शकता. याच्यातलाच दुसरा प्रश्न पहा, असं रूट आहे की नाही ते सॉल्व करण्याचं गणित आहे. याच्यामधला दुसरा प्रश्न काय आहे पहा. दुसरा प्रश्न याच्यामध्ये दुसरा क्वेश्चन दिला आहे. याच्यामध्ये 2m² - 5m = 0. mची व्हॅल्यू दिली तुम्हाला 2, नंतर 5, 2 हे 2 दिले आहे. तुम्हाला हे दोन्ही पण सॉल्व करायचे आहेत ठेवून त्याच्यामध्ये. तर पहा याच्यामध्ये आपण mची व्हॅल्यू सुरुवातीला 2 ठेवूया, = 0 येते का पोया. इक्वेशन काय दिलं आपलं 2m² - 5 = 0. ह्या पद्धतीनं गणित दिलेलं आहे. जिथे जिथे m दिसाले तिथे तुम्हाला काय करायचं आहे 2 ठेवायचं आहे. तर आता पहा 2 × हे 2चं स्क्वेअर का केलो कारण इथं mचं स्क्वेअर आहे, mची व्हॅल्यू 2 असल्यामुळे इथं 2 ठेवून टाकलो, इथं स्क्वेअर असल्यामुळे स्क्वेअर केला आपण. -5 × mची व्हॅल्यू किती ठेवलं 2 ठेवलं = 0. mची व्हॅल्यू आपल्याला 2 घ्यायची आहे. पहिलं स्क्वेअर करायचं, इंटू करायचं नाही. पहिलं हे 2 जसच्या तसं इक्वल टू 2चं स्क्वेअर काय होणार 4 होणार. नंतर मायनसला मायनस, यांच्या दोघांचे इंटू किती होते 10 होते = 0ला 0. मग आता यांच्या दोघांचे इंटू करू शकता तुम्ही. 4 2 जा 8 होते, -8 -10 = 0. यांच्या दोघांचं काय होतं सबट्रॅक्शन -2 होते = 0. मग इथं LHS = RHS = 0 आलं का 0 आलं का 0 आलं नाही. मग तुम्ही डायरेक्ट लिहू शकता m = पहा m = 2 इज नॉट रूट ऑफ गिवन इक्वेशन. नॉट रूट ऑफ गिवन इक्वेशन. नॉट रूट ऑफ गिवन इक्वेशन ह्या पद्धतीने तुम्ही लिहू शकता. नॉट रूट ऑफ गिवन इक्वेशन. त्याच्यानंतर सेम कंडिशन ते ठेवायचं आहे तुम्हाला. याच्यामध्ये पहा काय आहे 2m² - 5m = 0. तुम्हाला mची व्हॅल्यू काय ठेवायचं आहे, तुम्हाला mची व्हॅल्यू ठेवायचं आहे 5/2 ठेवायचं आहे. mची व्हॅल्यू काय ठेवायचं 5/2 ठेवायचं आहे. मी इथं लिहिलं फक्त हे m = काय ठेवायचं आपल्याला 5/2 ठेवायचं आहे. पहा इथं m आहे तर m × 5/2 हे याचं सगळ्याचं स्क्वेअर करायचं असते. नंतर -5 × 5/2 = 0. पहा जिथे जिथे m आहे तिथं 5/2 ठेवलेलं आहे मी. मग याच्या दोघांचं पहिलं स्क्वेअर करायचं. पहा 2 × 5चं स्क्वेअर 25, 2चं स्क्वेअर 4 -5 5 जा 25. यांच्या दोघांचं वरच्याला इंटू केलं तरी चालते. खाली काय नाही म्हणजे 1 असते. वरच्याला इंटू, खालच्याला इंटू. 5 5 जा 25 होते, 2 1 जा 2 होते = 0ला 0. मग आता यांच्यामध्ये क्रॉसमध्ये हे 2 कॅन्सल होतात बघा 2 हे काय होते 2 1 जा 2 2 2 जा 4 म्हणजेच काय होते 25/2 - 25/2 = 0 होते. मग इथं पहा +25/2 - 25/2 = 0 होऊन जाते. म्हणजेच पहा दोघांचं पण 0 इक्वेशन आलेलं आहे. LHS साईड RHS साईड 0 आलेला आहे. मग तुम्ही असं लिहू शकता m = 5/2 इज अ रूट ऑफ गिवन इक्वेशन. रूट ऑफ गिवन इक्वेशन अशा पद्धतीने तुम्ही हे गणित करू शकता. जर LHS RHS साईड जर 0 आली किंवा एकली साईडच जर 0 आली तर तुम्ही याला रूट ऑफ गिवन इक्वेशन असं लिहू शकता. आता याच्यानंतर पहा मित्रांनो, याच्यानंतर 5वा प्रश्न आहे फाइंड k इफ x = 3
इज अ रूट ऑफ इक्वेशन. इथं एक इक्वेशन दिलेलं आहे, तुम्हाला के ची व्हॅल्यू काढायची आहे. तर इथे मी क्वेश्चन लिहित नाही, फक्त जे प्रश्न आहे आपल्याला त्या पद्धतीने प्रश्न लिहिणार आहे. टोटल प्रश्न तर लिहिणार नाही मी तुम्हाला. व्यवस्थित तुम्ही पुस्तक काढून बसलं तर तुम्हाला व्यवस्थित समजेल की कोणतं प्रश्न चालू आहे, कोणतं प्रश्न सॉल्व करत आहेत, तुम्हाला समजते. तर इथं तुम्हाला काय दिलं, तुम्हाला फाइंड करायचं आहे के ची व्हॅल्यू. इथं तुम्हाला काय करायचं आहे, फक्त फाइंड करायचं आहे के ची व्हॅल्यू. तुम्हाला काय दिलं, x = 3 दिलेलं आहे. मग इक्वेशन काय आहे तुमचं, kx² - 10x + 3 = 0 ह्या पद्धतीने इक्वेशन दिलं आहे. मग जिथे जिथे तुम्हाला x दिसू लागलं तिथे तिथे तुम्हाला 3 ठेवायचं आहे. मग आता पहा इथं k × x, x स्क्वेअर आहे ना, मग 3चं स्क्वेअर करू शकता तुम्ही. -10 × x, x आहे इथं, x ची व्हॅल्यू 3 ठेवलो, -3 ला 3 = 0 ला 0. इक्वेशनमध्ये जिथं जिथं x आहे तिथे तिथे तुम्हाला 3 ठेवायचं आहे, कारण x = 3